नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आजच्या कथेत आपण बघणार आहोत माझ्या शहरातल्या सुंदर नवविवाहित काकूला मी सुंदर वेळेचा अनुभव कसा दिला। कथा सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, माझं नाव आकाश आहे आणि मी 17 वर्षाचा आहे। माझ्या घरची परिस्थिती बेताजी असल्याने 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी मी शहरात काकांकडे राहायला आलो। काका एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होते आणि त्यांची ड्युटी नेहमी नाईट शिफ्टला असे। काकू स्वभावाने खूप मायाळू होती आणि मी तिचा सख्खा भाचा असल्याने ती माझ्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करायची। शहरातले ते छोटेसे घर आणि काकींना वाटणारी भीती यामुळे ती मला नेहमी म्हणायची, तू अजून लहान आहेस, एकटा बाहेरच्या खोलीत कशाला झोपतोस, इथेच आतल्या खोलीत झोपत जा। सुरुवातीला मला यात काही विशेष वाटले नाही। मी तिच्या शेजारी शांतपणे झोपायचो आणि आम्हा दोघांमध्ये एक हक्काचे नाते होते। एका रात्री पाऊस खूप जोरात पडत होता आणि हवेत गारवा होता। मध्यरात्री अचानक मला तहान लागल्यामुळे जाग आली। डोळे उघडले तेव्हा खोलीतील झिरोचा बल्बचा मंद निळ्या प्रकाशात पसरला होता। मी बाजूला वळून बघितले तर काकू गाढ झोपीत होत्या, पण झोपेत तिची साडी थोडी बाजूला सरकली होती। त्या क्षणी मला प्रथमच आपण मोठे झाल्याची जाणीव झाली आणि मनात विचारांचे काहूर माजले। तोपर्यंत मी तिच्याकडे फक्त काकू म्हणून बघितले होते, पण त्या रात्रीच्या त्या एका दृश्याने माझ्या मनात संकोच निर्माण केला। मला समजले की जरी ती मला लहान समजत असली तरी आता मी जबाबदार तरुण झालो आहे। मी तिथेच पडून राहिलो, पण त्या रात्री पुन्हा मला झोप लागली नाही। नात्यातला तो ओलावा आणि मर्यादेची ती बारीक रेषा मला त्या अंधारात स्पष्टपणे जाणवू लागली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी काकू नेहमीप्रमाणे उठून कामाला लागल्या, पण माझ्या मनात मात्र त्या रात्रीचा तो प्रसंग आणि नात्याबद्दलची एक वेगळी जाणीव घर करून बसली होती। सकाळी उठल्यावर माझ्या मनात एक विचित्र भावना होती। काकू नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात कामात व्यस्त होत्या, पण तिच्यासमोर जाताना मला उगाचच दडपण येत होते। रात्रीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता। काय रे, आज उठायला उशीर का झाला? चहा घे लवकर, काकूंनी हसून विचारले। तिच्या आवाजात तोच जुना जिव्हाळा होता, पण माझ्या मनात मात्र एक अपराधीपणाची भावना डोकावत होती। त्या दिवशी कॉलेजमध्येही माझे लक्ष लागत नव्हते। मला सारखे वाटत होते की काकींचा माझ्यावर असलेला विश्वास मी जपला पाहिजे। संध्याकाळी काका कामावर निघून गेले आणि पुन्हा रात्रीची तीच वेळ आली। काकूंनी पुन्हा मला आतल्या खोलीत झोपायला बोलवले। रात्री पुन्हा एकदा तीच शांतता पसरली होती। बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती। झोपेत काकूंचा हात चुकून माझ्या हाताला लागला आणि मी दचकून जागा झालो। त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला। मला जाणवले की काकूंसाठी मी अजूनही तोच लहान भाचा आहे, पण माझ्या मनातल्या भावना आता बदलू लागल्या होत्या। मी विचार केला
की हीच ती वेळ आहे जेव्हा मला माझ्या मनावर ताबा मिळवायला हवा. मी हळूच उठलो, पाणी प्यायलो आणि खिडकीबाहेर बघत उभा राहिलो. नात्यातली मर्यादा ओलांडणे सोपे असते, पण ती निभावणे हीच खरी मर्दानगी असते हे मला समजले होते. मी ठरवले की उद्यापासून मी काकींना सांगून बाहेरच्या खोलीत झोपण्याची परवानगी घे, जेणेकरून या नात्यातले पवित्रपण कायम राहील. त्या रात्री मी शांतपणे डोळे मिटले, पण मनात एक वेगळाच निश्चय होता. एक असा निश्चय ज्याने मला मुलगा असण्यापासून एक जबाबदार पुरुष होण्याकडे नेले होते. त्या छोट्याशा घटनेने मला आयुष्याचा एक मोठा धडा दिला होता. दुसऱ्या दिवशी काका ड्युटीवर निघून गेले आणि पुन्हा एकदा घरात मी आणि काकू दोघेच उरलो. खिडकीतून बाहेर बघताना माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू होते. तितक्यात काकू तिथे आली. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या नजरेत कालच्यापेक्षा काहीतरी वेगळी चमक होती. काय रे, असा का खिडकीत उभा राहून काय विचार करतोयस? कोणाची आठवण येते का? तिने मिश्किलपणे विचारले. मी थोडा सावरलो आणि म्हणालो, काही नाही ग काकू, बस सहज. ती हळूहळू माझ्याजवळ आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, शहरात आलायस, कॉलेजला जातोयस, तिथे एखादी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड वगैरे बनवली आहेस का नाही? तिचा हा प्रश्न ऐकून मी क्षणभर थबकलो. काकूंनी कधीच अशा प्रकारे माझ्याशी संवाद साधला नव्हता. मी हसून टाळण्याचा प्रयत्न केला. नाही ग, असं काही नाही, मी इथे अभ्यासाला आलोय. पण काकू आज थांबण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. ती सोफ्यावर बसली आणि मला शेजारी बसायची खूण केली. अरे, यात लाजण्यासारखं काय आहे? तू आता मोठा झाला आहेस. तुझ्या वयाची मुले किती पुढे असतात आणि तू अजूनही इतका शांत आणि लाजळू आहेस. ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली. तिचा हा मोकळेपणा मला गोंधळात टाकत होता. तिचे बोलणे हळूहळू एका वेगळ्या दिशेला वळत होते. ती पुढे म्हणाली, तुला माहिती आहे का, कधीकधी मनातले सांगायला माणूस लागतो. काका रात्री नसतातच मलाही घरात एकटे वाटते. अशावेळी वाटते की कोणीतरी आपले हक्काचे असावे, ज्याच्याशी मन मोकळे बोलता येईल, ज्याचा स्पर्श जवळचा वाटेल. काकूंचे हे शब्द आणि तिच्या आवाजातील तो बदल मला बरेच काही सांगून जात होता. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते. कदाचित तिच्या मनातल्या काही इच्छा तिला व्यक्त करायच्या होत्या. पण काकूंचे हे नाते तिला आवडत होते. तरीही शब्दांच्या माध्यमातून मला रेषेवर आणण्याचा प्रयत्न करत होती. तू बाहेरच्या खोलीत झोपायचे काय बोलत होतास? तुला माझ्यासोबत झोपायला संकोच वाटतो का? आता तिने थेट माझ्या डोळ्यात बघून विचारले. त्या क्षणी खोलीत एक विलक्षण शांतता पसरली. काकूंच्या नजरेतले ते आमंत्रण आणि शब्दांमधली ती ओढ मला स्पष्ट जाणवत होती. नात्याची ती मर्यादा आता दूर होऊन लागली होती आणि मला समजले की काकूंना माझ्याकडून केवळ सोबत नको होती, तर तिला एक वेगळे नाते निर्माण करायचे होते. पण हे पाऊल उचलण्याची हिंमत तिलाही एकवटायची होती आणि माझ्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची ती वाट पाहत होती. त्या रात्री वातावरणात एक वेगळीच धग होती. काकूंच्या शब्दांनी माझ्या मनात आधीच वादळ निर्माण केले होते. खोलीत मंद प्रकाश होता आणि बाहेर पावसाचा आवाज वातावरणाला अधिकच उत्तेजित करत होता. काकूंनी हळूच माझा हात धरला आणि मला स्वतःकडे ओढले. तिच्या स्पर्शात आज मायेपेक्षा जास्त ओढ होती. तू अजून स्वतःला लहान समजतोयस का? तिने माझ्या कानात
कुजबुजत विचारले. माझ्या संयमाचा बांध आता सुटला होता. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनावर भूक होती, जी वर्षानुवर्षे दाबलेली असावी. मी तिला प्रतिसाद दिला आणि त्या रात्री नात्याच्या सर्व मर्यादा एका बाजूला सारल्या गेल्या. तिला वाटले होते की मी अजूनही तोच लहान आणि लाजाळू भासा आहे. पण जेव्हा मी पुढाकार घेतला तेव्हा तिला माझ्या खऱ्या ताकदीची जाणीव झाली. आम्ही दोघेही त्या एका वेगळ्या जगात हरून गेलो होतो. मी तिला असे सुख दिले जे तिला यापूर्वी कधीच मिळाले नव्हते. माझा तो जोग आणि तरुणपणाची ती ऊर्जा तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. रात्रभर चाललेल्या त्या थरारानंतर जेव्हा पहाट झाली तेव्हा काकू पूर्णपणे थकल्या होत्या. सकाळी जेव्हा तिने उठायचा प्रयत्न केला तेव्हा तिला नीट चालताही येत नव्हते. तिच्या अंगात प्राण उरले नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते. ती कसाबसा हादर घेत बसली आणि माझ्याकडे बघून मंद हसली. बापरे, मी तुला लहान समजत होते, पण तू तर भलताच निघाला. ती दमलेल्या आवाजात पण कौतुकाने म्हणाली. खरं सांगू तर तुझ्यात तर काकांपेक्षाही जास्त ताकद आहे रे. अशी सूख मला आजवर कधीच मिळाली नव्हती. तिचे ते शब्द ऐकून मला माझ्या पुरुषार्थाची जाणीव झाली. काकू मला आता केवळ एक भाचा म्हणून नाही तर एका खऱ्या पुरुषाच्या नजरेतून बघत होती. त्या रात्रीने आमचे नाते कायमचे बदलून टाकले होते. तिला जे हवे होते ते मिळाले होते आणि माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे निघून गेली होती. आमच्यात आता एक गुप्त संधान होते जे फक्त आम्हालाच ठाऊक होते. त्या छोट्याशा घरात आता एक वेगळे चैतन्य पसरले होते. त्या रात्रीनंतर घराचे वातावरण पूर्ण बदलून गेले होते. सकाळी काका ड्युटीवरून परतले तेव्हा मी हॉलमध्ये अभ्यास करत बसलो होतो. पण माझे लक्ष पुस्तकात कमी आणि किचनमध्ये काम करणाऱ्या काकूंकडे जास्त होते. काकू आज नेहमीपेक्षा जास्त वेळ लावून आवरत होत्या. तिची चालण्याची पद्धत थोडी लंगडल्यासारखी वाटत होती. ते फक्त मलाच उमजत होते. काकांनी चहा घेतला आणि विचारले, काय ग, आज पाय काय दुखताय? तुझे जरा जपून चाल. काकूंनी माझ्याकडे चोरटा कटाक्ष टाकला आणि हसून म्हणाली, काय नाही हो, रात्री झोपेत पाय भरून आला असेल. दुसरं काय. तिचे ते बोलणे ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. दिवसभर आम्ही एकमेकांशी नजर मिळवणे टाळत होतो, पण जेव्हा कधी आमची नजर होई तेव्हा त्या नजरेत एक वेगळीच ओढ असायची. दुपारी काका झोपले असताना काकू माझ्या खोलीत आली. तिने दार हलकेच लोटून घेतले आणि माझ्याजवळ येऊन बसली. आता तर सवय लावून गेलास, पण आज रात्री काकांना सुट्टी आहे, आता काय करणार? तिने विचारले आणि माझ्या मनात धस्स झाले. आज काका घरीच असणार होते म्हणजे आमच्या या गुप्ततेला आज धोक्याची झळाळी लागली होती. संध्याकाळ झाली आणि पावसाचा जोर पुन्हा वाढला. काका हॉलमध्ये रेडिओ ऐकत बसले होते. रात्री जेवण झाल्यावर काका म्हणाले, आज खूप पाऊस पडत आहे. तो आणि भाचा दोघे आतल्या खोलीत जाऊन झोपा. मी हॉलमध्ये सोफ्यावरच झोपतो. मला तिथेच गारवा हवा आहे. काकांचा हा निर्णय आमच्यासाठी पर्वणीचा होता, पण एक मोठी जोखीम होती. रात्री आम्ही आतल्या खोलीत गेलो. काका बाहेरच्या खोलीत गाढ झोपले होते. त्यांच्या घोरण्याचा आवाज स्पष्ट येत होता. काकूंनी हळूच विचारले, बाहेर काका आहे, भीती वाटते का? मी काहीच न बोलता तिला जवळ ओढले आणि रात्रीची नशा आधीपेक्षाही जास्त वाढली होती, कारण त्यात पकडले जाण्याची भीती मिसळली होती. मध्यरात्री जेव्हा सगळीकडे शांतता होती, अचानक हॉलमधून काकांचा चालण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही जागेवरच गोठलो. काकांनी खोलीची कडी वाजवली. अगं, मला पाण्याचे भांडे दे, जरा बाहेर पाणी संपलंय. काकूंची तळमळ उडाली. तिने घाईघाईत स्वतःला सावरले आणि दरवाजा उघडायला गेली, पण घाईत तिच्या ड्रेसचा कोपरा खिळ्याला अडकला आणि तो फाटला. काका दारातच उभे होते
आणि त्यांच्या हातातील बॅटरीचा प्रकाश थेट काकूंच्या चेहऱ्यावर पडला. काकूंचा चेहरा भीतीने पांढरा झाला होता. काकांनी तिच्या फाटलेल्या ड्रेसकडे पाहिले आणि मग माझ्याकडे. त्यांच्या नजरेत संशय होता की काय मी समजत नव्हते. काका काही क्षण गप्प राहिले आणि फक्त इतकेच म्हणाले, उद्या सकाळी मला तुझ्याशी आणि त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. आता झोपा. ती रात्र आमच्यासाठी वैतागाची ठरली. सकाळी काका उठले तेव्हा त्यांनी बॅग भरून ठेवली. काकू रडवलेल्या स्वरात विचारत होत्या, काय झाले, कुठे चालला? काकांनी माझ्याकडे पाहिले आणि एका कागदाचा तुकडा टेबलावर ठेवला. तो कागद म्हणजे काकाच्या कंपनीतून आलेले त्यांचे ट्रान्सफर लेटर नव्हते, तर ते एका खाजगी गुप्तहेराचे रिपोर्ट होते, जे काकांनी गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर नजर ठेवण्यासाठी लावले होते. काका शांतपणे म्हणाले, मला सगळे माहिती होते, फक्त पुराव्याची वाट बघत होतो. पण आता जे मी करणार आहे त्याने तुमच्या दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. काकांनी फोन काढला आणि कोणाला तरी डायल केला. काकू त्यांच्या पायी पडल्या, पण काकांनी तिला झटकले. बाच्या, तुला वाटले तू मोठा झालास, पण खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे, असे म्हणून काका घराबाहेर पडले आणि बाहेरून कडी लावून घेतली. आम्ही त्या घरात कैद झालो होतो आणि काका आता नक्की कोणाला घेऊन येणार होते की पोलिसांना कळवणार होते, या विचाराने आमचे दाबे दणाणले होते. पण खरा ट्विस्ट जेव्हा आला तेव्हा काकूंनी कपाटातून एक जुनी डायरी काढली आणि म्हणाली, काकाकडे जर पुरावे आहे तर माझ्याकडे त्यांचे असे गुपित आहे जे बाहेर आले तर काकांना फाशी होईल. आता या खेळात बाजी कोण लागणार होती, काकांचा सूर की काकींचे ते भयानक गुपित? पुढचे वळण अधिकच थरारक होते. बाहेरून कडी लावल्याचा तो आवाज काळजात धडकी भरवणारा होता. काका आम्हाला घरात कोंडून नक्की कुठे गेले होते? मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अशीच एक धक्कादायक कथा घेऊन येईल. तोवर नमस्कार, आपली काळजी घ्या. धन्यवाद.